अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांचे अनुदान खूप दिवसापासून पेंडिंग राहिलेले होते, थकीत राहिलेले होते, त्या सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांकरिता एक गोड बातमी, एक नवीन अपडेट जी दिलासादायक आहे ती समोर निघून आलेली आहे मित्रांनो. तर मित्रहो, मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहत आलोय की 2025 दिवाळीच्या अगोदर म्हणजे आखाडतोंडापासूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, पाऊस आला आणि त्यानंतर काही सरकारी जे पॅकेज होते ते जाहीर करण्यात आले आणि ते जाहीर केल्याच्या नंतर सुद्धा खूप साऱ्या शेतकरी बांधवांचे अतिवृष्टीचे जे अनुदान होते ते वेगवेगळ्या तांत्रिक कारणामुळे राहिल्याचं समोर आपण पाहिलं होतं. ज्यामध्ये फार्मर आयडी, ज्यामध्ये ई पीक पाहणी, ज्यामध्ये तुमचे आधार संलग्न जे खाते आहेत त्याच्या केवायशा आणि त्याच्यानंतर व्हीके नंबर जे होते त्या व्हीके नंबरच्या सुद्धा केवायशा, त्या सर्व गोष्टीच्या त्रुट्या खूप मोठ्या शेतकरी बांधवांचा आकडा निघालेला होता आणि ज्या वेळेस या संदर्भात अपडेट दिल्या होत्या त्यावेळेस सर्व शेतकरी बांधवांमधून खूप मोठ्या प्रमाणात नाराजी पाहावयास मिळत होती, त्यांचा रोष पाहावयास मिळत होता आणि तो आपण फेस सुद्धा केला मित्रांनो. परंतु ज्या वेळेस ज्या भागात जशी अपडेट आली त्यानुसार आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. त्यानुसारच आता परत एकदा आज या सर्व शेतकरी बांधवांच्या ज्यांचे सर्व काही करेक्ट होतं, फार्मर आयडी, केवायशा वगैरे, व्हीके नंबरच्या ज्या केवायशा केलेल्या त्या केवायशा, बँकेच्या ज्या केवायशा बाकी होत्या त्या शेतकरी बांधवांनी ज्या केवायशा केल्या, या सर्व गोष्टी तपासून पाहिल्याच्या नंतर सर्व बरोबर आल्याच्या नंतर आता कुठे या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर, आधार संलग्न खात्यावर त्यांचे अतिवृष्टीचे जे अनुदान आहे ते जमा होण्याकरिता परत एकदा सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर हो मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांचे अतिवृष्टीचे अनुदान बाकी आहे आणि त्यांच्या ज्या त्रुट्या होत्या त्या त्यांनी दूर केलेल्या होत्या, त्या सर्व शेतकरी बांधवांनी नक्कीच आज त्यांचं आधार संलग्न बँक अकाउंट जे खातं आहे ते चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो. ज्यामध्ये तुम्ही फोनपेवर सुद्धा चेक करू शकता, मोबाईलवर मेसेज आले असतील तर ते सुद्धा चेक करू शकता. ज्या बँकेच्या तुमच्याकडे ॲप उपलब्ध असतील त्यांनी त्या ॲपमध्ये सुद्धा चेक केलं तरी हरकत नाही. आणि जे शेतकरी बांधव बँकेमध्ये जाऊ शकतील, आता 3:30 वाजले, त्यांनी आज किंवा उद्या सकाळपर्यंत बँकेमध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या बँकेच्या पासबुकवर स्टेटमेंट घेतलं किंवा प्रिंटा घेतल्या तरी सुद्धा हरकत नाही. त्यांना नक्कीच काय अपडेट आहे ती कळेल. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर त्यांच्या खात्यावर ती रक्कम नाही झाली जमा तर नक्कीच त्यांनी त्यांच्या मंडळातील, त्यांच्या सज्जातील त्यांचे जे महसूल अधिकारी आहेत, तुमचे पांडेभाऊ आहेत, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे तलाठ्याशी. त्यानंतर तुमच्या तहसील विभागामध्ये सुद्धा आपत्ती विभाग आहे, आपत्ती निवारण विभागामध्ये सुद्धा संपर्क साधू शकता, शहानिशा करू शकता आणि तिथे तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि तुमचा प्रश्न मार्गी लागेल. ज्या शेतकरी बांधवांचे अनुदान नाही आले त्या बांधवांकरिता सांगत आहे, परंतु तुम्ही सर्वात अगोदर हे चेक करून घ्या. नक्कीच आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या, मग ते वेगवेगळे कोणताही जिल्हा असो, रायगड असो, सिंधुदुर्ग असो, अहिल्यानगर असो, छत्रपती संभाजीनगर असो किंवा इतरही मराठवाड्यातील काही जिल्हे होते ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही कर्मचाऱ्यांकडून घोटाळा करण्यात आलेला होता, भ्रष्टाचार करण्यात आलेला होता, त्या काही शेतकरी बांधवांना अजूनही वेळ लागू शकतो मित्रांनो. परंतु फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांकडून ज्या त्रुट्या दूर करण्याच्या राहिलेल्या होत्या त्या सर्व शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न खात्यावर आजपासूनच त्यांचं जे थकीत राहिलेलं अनुदान आहे ते जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, नक्कीच चेक करून सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, तुमचं किती क्षेत्रफळ होतं, तुम्हाला आले का, आले तर किती रक्कम आली, किती अनुदान आलं, किंवा नाही आले तरी सुद्धा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्हाला अनुदान आलेलं नाहीये त्या संदर्भात तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण बघू याकरिता परत एकदा आपल्या सर्वांकरिता कशी मदत करता येईल, मला कसं सहकार्य करता येईल, आपण काय करू शकतो, नक्कीच मार्ग काढण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. तर मित्र, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपला सर्व शेतकरी बांधवांपर्यंत थकीत अनुदानासंदर्भातली ही जी महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जी गोड बातमी आहे, दिलासादायक बातमी नेहमीप्रमाणे मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आपल्या सर्वांना उपयोगी ठरेल. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह. तर तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.